नमस्कार मित्रांनो, चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण काही व्हिडिओ महत्त्वाचे बनवत आहोत, की कालपासून काही महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही बघितले पण असताल, की बरेच लोकं की फसतायत. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पेपरलाही वाचलं असेल किंवा तुम्ही नेटला वगैरे बघितलं असेल, तर भारतामध्ये गेली वर्षभरामध्ये जो ऑनलाईन फसवणुकीचा जो रेट वाढलेला आहे, तो 300% नी वाढलेला आहे. 300% म्हणजे 2 वर्षापूर्वी जर 1 केस होत होती, तर आता 300 केसेस होत आहेत. म्हणजे 300% आणि याच्यातून हजारो करोडो रुपये गायब केलेले आहेत ऑनलाईन. त्याच्यामुळं आपण एक 2-4 दिवस ऑनलाईन फसवणुकी संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओ करत आहोत. जे लोक आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेले आहेत, त्यांना रिक्वेस्ट आहे, की आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि याच्या पूर्वीचे, कालचे, परवाचे व्हिडिओ पण बघा. तुमच्या महत्त्वाचे व्हिडिओज आहेत. कुठलाही व्हिडिओ स्किप करू नका. कारण जर तुम्ही व्हिडिओ बघितले नाही, तर तुम्हाला समजणार नाही, की ऑनलाईन कुठल्या-कुठल्या प्रकारच्या फसवणूक चालू आहेत आणि तुमची एखादी फसवणूक झाली, की तुमच्या अकाउंटमधनं पैसे जाऊ शकतात. त्यामुळे माझे सगळे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ पाहत चला आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही ते व्हिडिओ पाठवत चला. आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा. तर आज एक आपण नवीन कन्सेप्ट फसवणुकीचा आलेला आहे. हे सायबरवाल्यांनी जी फसवणूक करणाऱ्यांचे खरंच शिकलेले असतात की नाही मला माहिती नाही, पण यांची डोकी मात्र शिकलेल्यांच्या पेक्षा 10 पटीनं पुढे असतात. म्हणजे इतकं जबरदस्त काहीतरी शोधून काढतात दरवेळी फसवणुकीला. आता गेली काही दिवस अशी फसवणूक चालू आहे मार्केटमध्ये, की घरबसल्या ऑनलाईन काम दिलं जाईल. घरबसल्या ऑनलाईन काम दिलं जाईल आणि तुम्हाला पैसे घरबसल्या कमवता येईल. बेसिकली लोकांना काय वाटतं, की मॅक्सिमम लेडीज वर्ग जो आहे, त्यांना घरबसल्या ऑनलाईन कामाचे ते शोधत असतात. मोबाईलवर काम करायचं किंवा लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर काम करायचं आणि मग तिथे त्यांची कशी फसवणूक होते आणि फसवणूक चाललेली आहे, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, की चला पैसा येऊ द्या हे मराठी YouTube चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. याच्यावर तुम्हाला बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट संदर्भात व्हिडिओ बघायला मिळतात. खूप महत्त्वाचं व्हिडिओज असतात, स्किप करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता हे बघा, काय होतं, की तुम्हाला असा टास्क दिला जातो, की हॉटेलला ऑनलाईन चांगला रिव्ह्यू देण्याचं काम. ओके, चांगले पैसे मिळतात. हा जो टास्क असतो, हे काय होतं, की तुम्हाला आहे ना, सुरुवातीला फ्रीमध्ये सगळं देतात. फ्रीमध्ये जॉइनिंग करतात. ट्रेनिंग सुद्धा फ्रीमध्ये देतात आणि त्याच्यामध्ये त्यांना आहे ना, तुम्हाला एखादी लिंक पाठवतात आणि त्या लिंकवर सांगतात, की हे हॉटेलचं रिव्ह्यू द्यायचं काम आहे. याला चांगला रिव्ह्यू तुम्ही द्या. ओके. आता आपण अशा हॉटेलला रिव्ह्यू देतोय, जे हॉटेलला आयुष्यात कधी बघितलेलं नसतंय. त्यामुळे ते जरी खराब हॉटेल असलं, तरी आपण चांगला रिव्ह्यू देण्याचं फार मोठं पाप करतोय. लक्षात घ्या. कारण आपला रिव्ह्यू बघून काही लोकं, बाकीचे लोकं त्या हॉटेलला कस्टमर म्हणून जाणार आहेत. उद्या जर त्यांना चांगली सर्व्हिस मिळाली नाही, तर हे आपल्या हातातून पापच घडतंय ना, की त्या लोकांचे आपण पैसे जाऊन बिचाऱ्यांचं नुकसान करतोय. तर हे एक पाप करतोय आपण. दुसरी गोष्ट म्हणजे फसवणूक पण होते आपल्या याच्यामध्ये. काय होतं, की हे सांगतात, की तुम्हाला डेली पेमेंट दिलं जाईल. मग आपण रिव्ह्यू करतो आणि मग डेली पेमेंट यायला सुरुवात होतं. ओके. सुरुवातीला हे काम फ्री असतं. यात कुठले पैसे वगैरे घेत नाहीत आणि मग काय होतं, जसजसे आपल्याला पैसे मिळायला लागतात, तसं मग आपल्याला ह्याच्यावर विश्वास बसायला सुरुवात होतो, की अरे काय नाही, फसवत नाहीत, पैसे देतात आपल्याला. नंतर काय होतं, नंतरचा कॉल येतो आणि ते म्हणतात, की तुम्ही आहे ना, तुम्ही आता प्रीमियम मेंबरशिप व्हा आमची. प्रीमियम मेंबरशिपचे काय फायदे आहेत ते तुम्हाला पटवून सांगतात, की तुम्हाला महिन्यातून एकदा पैसे येणार. ओके. आणि तुम्हाला आत्ता जेवढे मिळतात त्याचे 4 पट मिळतील, 5 पट मिळतील. हे आमिष दिलं जातं. बेसिकली फसवणूक का होते लक्षात घ्या. आपण फसतो आमिषाला. आमिष ही एकच अशी गोष्ट आहे, की आपली फसवणूक होते आणि आमिष ही पैशांचीच असते. की आज जेवढे पैसे मिळतायत, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आज मिळणार आहेत. मग ते आमिष बघा, आपल्याला गेमिंगमध्ये आमिष आहे, लॉटरी काढताना आमिष आहे, सगळीकडे आमिष आहे. आपल्याला आमिष दिलं जातं, त्या आमिषाच्या नावाखाली आपण फसतो. आता इथं काय विचार करतो आपण, अरे इथं रोज पैसे देत आहेत आपल्याला, यांच्यावर विश्वास ठेवायला काही अडचण नाहीये. ओके. कधी-कधी यांचं ऑफिस असतं किंवा ऑफिस नसतं. ऑफिस असणं आणि नसण्याचा फसवणुकीचा काही संबंध नाही. एखाद्याचं ऑफिस आहे म्हणून त्याच्याकडनं फसवणूक होणार नाही, असं नसतं. आजकाल बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस असतात आणि नंतर दुसऱ्याचे ऑफिस गुंडाळून गेलेले असतात. अख्ख्या बँका गुंडाळून जातात, तर छोट्या-मोठ्या ऑफिसचं काय घेऊन बसला तुम्ही? तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी बँका रात्री-रात्री गायब झालेल्या आहेत. त्यामुळे ऑफिस असण्या नसण्याचा याच्याशी काही संबंध नाही. आपण काय करतो, विश्वास ठेवतो, कारण आपल्याला पैसे यायला सुरुवात झालेली असते आणि आपण त्यांची प्रीमियम मेंबरशिप घेतो. आता प्रीमियम मेंबरशिप काही ते फुकट देत नाहीत. ते काय म्हणतात, की तुम्हाला दर महिन्याला एवढे पैसे भरावे लागतील किंवा तुम्हाला एकदम लमसम अमाउंट घेतील तुमच्याकडून. एक 30,000 40,000 समथिंग काय जे असेल त्यांच्या पद्धतीनं. आपण काय करतो, आपल्याला पैसे आलेले असतात, मग आपण ते देऊन टाकतो.
बरोबर आहे. मग आपल्याला काय वाटतं, की चला आता महिन्याभराने एकदम पैसे मिळतील आपल्याला, एवढे जास्त पैसे साठतील. मग आपण पुन्हा काम करायला सुरुवात करतो. मग काय होतं पहिल्या महिन्यात पैसा येत नाही. मग ते म्हणतात, "नाही, नाही तुम्हाला पुढच्या महिन्यात तुम्ही काम कंटिन्यू करा, एकदम 2 महिन्याचे पैसे येतील." मग परत दुसऱ्या महिन्यात पण येत नाही, 3 महिन्याचे. मग असं करत-करत ते काय म्हणतात, मग तुम्ही अजून पैसे भरा किंवा तुम्ही अजून फंड करा किंवा अजून काही असे रिझन सांगतात आपल्याकडनं पैसे उकळायला सुरुवात होतात. मग आपण चांगलं फसतो, ₹1,00,000 ₹2,00,000 जेव्हा फसतो, तेव्हा हे लोकं स्वतःचा मोबाईल नंबर बंद करून ठेवतात. तर ही अशा प्रकारचे ऑनलाईन फसवणुकीची कामं आहेत. त्यामुळं अशा प्रकारच्या कुठल्याही भानगडीत पडू नका. तर बाकीच्या लोकांनाही तुम्ही या संदर्भात माहिती द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जे पहिल्यांदा चॅनलला आलेत त्यांना पुन्हा माझी रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यापूर्वीचे व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. थँक यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र.